गुड मॉर्निंग. सकाळची अशा प्रकारे सुंदर सुरुवात झालेली आहे. इकडे असे नारळाची झाडं, या साईडला हे पाणी, हे साईडचे फ्लावर्स, असं मस्त एकदम गार्डन टाईप आज रिसॉर्ट आहे. सकाळ सकाळ अजून सुंदर वाटतं. सकाळ सकाळी म्हटलं बाहेरचा व्ह्यू बघूया, मॉर्निंग व्ह्यू कसा आहे. तर ड्रोन शॉट घ्यायचा प्लॅन करत होतो तुम्ही, आणि पाऊस यायला लागला आहे. बारीक बारीक पाऊस आहे, पण आपलं ड्रोन फ्लाय करायला रिस्क आहे, त्याच्यामुळे मी थांबलोय थोडा वेळ. आवरलोय आम्ही आता 9:30 वाजले आहेत आणि आम्ही चाललोय आता बाहेर. म्हणजे स्कूटी रेंट करायची आपल्याला. तर स्कूटी रेंट करून आपण पूर्ण गोवा फिरणार आहे. सगळ्या बीचवरती जाऊन येऊ पहिल्यांदा, कारण की बीचचा टायमिंग हा 3 पर्यंतच आहे. आज 28 तारीख आहे, 28 जून आहे. लॉकडाऊन आज ओपन होण्याचे चान्सेस आहे, म्हणजे उद्यापासून लॉकडाऊन ओपन होण्याचे चान्सेस आहेत. 28 डेडलाईन होती ही आतापर्यंत. आता जाऊयात ब्रेकफास्ट वगैरे करायचा बाहेर जाऊन, कारण की या रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंट इथे ओपन नाही आहे. कोविडमुळे कदाचित असू शकतं. बाकी रेस्टॉरंट पण आहे यांचं. बायकोचे आपलं फोटोशूट चालू आहे इथे. बायको काय ऐकत नाही फोटो काढल्याशिवाय, नुसते फोटो 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 कंटिन्यू फोटो चालू आहेत. झालं का आवरून? किती वेळ झाला आवरते मी, बाहेर ब्लॉग करतोय. फोटोशूट करायचं आपल्याला. पाऊस पण येतोय, चल लवकर. आतमध्ये आल्यावरती खूप बरं वाटतं. बाहेर आहे ना खूप गरम होतंय. गोवा म्हटल्यावरती कालपासून तेच बोलते मी, खूप गरम होतंय. काय राडा करून ठेवला इथं बेडवरती, सगळं मेकअपचं सामान. म्हटलं थोडासा लेट होतोच. आता 10:30 वाजलेत. फ्रेश होऊन आम्ही चाललो आहे आता स्कूटी रेंट करणार इथे. स्कूटीचा टायमिंग इथे 9 वाजता असतो, 9 ते सकाळी 9 पर्यंत, म्हणजे असं 24 तासच आपल्याला स्कूटी भेटणार आहे. तर आता बघूया, स्कूटी रेंट करूया. आणि इथे पाऊस येत होता, आता पाऊस उघडला, बरं झालं जरा. पाऊस उघडला जरा बरं वाटतं. आणि आता थोडंसं हलकं ऊन येतं इथे. आता आपण गाडी बघतोय. ही एक फसिनो बघितली आपण, आणि इथे एक ॲक्टिवा पण आहे. 2-3 गाड्या बघतोय आपण, आणि त्याचं रेंट पण आपण तुम्हाला सांगणार आहे. कुठे ॲक्टिवा? हां, ती रेडवाली ॲक्टिवा. रेडवाली घ्यायची का? हां, थोडं चांगली घेऊ ना. हे तर खूप खटारा दिसतंय, किती जंग लागलेला. ही खराब आहे खूप. ओके, थँक्यू. हॉटेलच्या बाहेर आलो आहे आम्ही, आणि थोडंसंच पुढे चालून आल्यावरती इथे पुष्पावती ट्रॅव्हल्स म्हणून आम्ही बाईक रेंटवरती घेतलेली. आम्हाला एक चांगली बाईक भेटलेली आहे, थोडा डिस्काउंट वगैरे करून दिला त्यांनी. फसिनो बाईक घेतलेली, रेड कलर आहे. आता मजा येणार आहे गोवा फिरायला. बाईक जर असेल ना तर आपल्याला गोवा फिरायला मजा येते. चलो. बालाजी हेल्मेट पहन रहे. नवीन फसिनो भेटली आम्हाला रेंटवरती, आणि खूप कमी प्राईसमध्ये भेटली आहे. आम्ही बार्गेनिंग केली आणि 300 रुपयामध्ये आम्हाला ही फसिनो भेटलेली. खूप भारी आहे. आणि आम्ही आता चाललोय पेट्रोल टाकायला. जनरली 400 मध्ये देतात ते, पण 400 500 पर्यंत जातात. गोवामध्ये येऊन आम्हाला 3 दिवस झाले, आणि अजून आमचा प्लॅन चालला आहे 1 ते 2 दिवस 2 दिवस थांबायचं ॲटलिस्ट. त्याच्यामुळे आम्ही इथे कोविड सेंटरला आलो आहे. पहिल्यांदा इथं आपल्याला टेस्ट करावी लागणार आहे, जर आपल्या रिटर्न महाराष्ट्रामध्ये जर जायचं असेल तर. त्याच्यामुळे आपण आता इथं टेस्ट वगैरे करूया, आणि किती दिवस लागते बघू, रिपोर्ट किती दिवसात येतोय. कसं होतं आत्ता? बहुत बेकार. मेरा ना नाक, ये लेफ्ट साइड का नोज है ना, बहुत इरिटेट हो रहा है. माझं पण एवढं जोरात केलं ना त्यांनी, खूप जोरात केलं. डोळ्यातलं पाणी आलंय पूर्ण, तर नाक लाल झालंय पूर्ण. डोळ्यात पाणी आलंय. इथे आम्ही केले बाईक पार्किंग, आणि आपल्याला जायचं इथं बीचवर. आत्ताच आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोविड टेस्ट केली आहे. आमची रिपोर्ट यायला 2 दिवस लागले. मग आम्ही 2 दिवस गोवामध्ये आहे इथे. अँटीजन रिपोर्ट आमच्या निगेटिव्ह आलेले आहेत. आणि इथे आलो आहे आपण बीचवरती, काय कॅन्डोलिन बीचवरती आलो आहे. आता बीचवरनं आपण ड्रोन शॉट घेणार आहे तिथे जाऊन. पाऊस नाही आहे ना, चांगलं वाटतं. लाटांचा आवाज एवढा जोरात येतो ना, असं वाटतं तर शांत बसावं आणि ऐकत राहावं.
खूप भारी आणि एकदम शांत आहे इथे. बघा ना किती मोठ्या लाटा आहेत. साईडला फ्लॅग वगैरे लावले, झेंडे लावलेले आहेत. त्याच्या पुढे जायला आपल्याला एंट्री नाही आहे पण. कॅन्डोलियम आणि बागा बीच आम्ही केलं आहे. तिथे थोडासा हलका हलका पाऊस होता आणि आम्ही रिटर्न आलो आमच्या रिसॉर्टवरती. येतानाच आम्ही थोडंसं लंच केलं आहे तिथे, एकदम हलका लंच केला आम्ही, कारण की गोवामध्ये, नॉर्थ गोवामध्ये सुद्धा एकसुद्धा रेस्टॉरंट ओपन नाही आहे. 3 वाजता सगळं बंद होतं. सिटिंगचा थोडासा प्रॉब्लेम होता, पण एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थोडंसं कन्व्हिन्स करून लंच केलं आम्ही. थोडंसं आवडतं आहे. आणि कुठे मोरजिम बीचवरती जायचा प्लॅन आहे. आम्ही स्कूटी घेतली, तुम्ही बघितलंच. तर आपण आता स्कूटीवरूनच मोरजिमला जाणार. इथून 17 किलोमीटरवरती आपल्याला मोरजिमला जायचं. जवळपास अर्धा तास लागणार आहे आपल्याला. ॲक्च्युली आम्ही काल चेक इन केलं होतं इथे रिसॉर्टला आणि आज पण आम्ही इथे स्टे करतोय, कंटिन्यू करतोय. तर बाकीचा आपला आजचा जो पूर्ण जो खर्च होणार आहे, हा मी पूर्ण खर्च व्लॉगच्या शेवटला मेन्शन करणार आहे मी. त्यामुळे हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. चला, तुमच्या वहिनीचं फायनली आवरलेलं आहे. चावी दी इकडे. अरे वा, खूप वेळ लावते पण आवरायला यार. वा, एवढे पैसे मला. हे कशासाठी? छत्री आणि हेल्मेट सोबत घेतलेलं आहे. हेल्मेट तर आपल्याला बाईकसोबत भेटलं आणि छत्री सोबत घ्यावीच लागते. तर अधूनमधून जर पाऊस आला, बीचवरती वगैरे आला, तर आपल्याला खूप हेल्प होती आहे चांगली. आणि बाकी गोप्रो आणि ड्रोन प्रियाकडे दिल्या पाठीमागे. यार हमारी स्कूटी बड़ी प्यारी है, रेड कलर एकदम भारी वाटतोय हा कलर. राव, तू चालवणार आहेस? यार पाडशीन मला. तुला येते का पण नीट व्यवस्थित? नाही तर इथे गोवा व्हायचा आपला. गोवा तरी पण किती लागतं? काहीच नाही लागत. तुझ्या काय पाडाच्या प्लॅनमध्ये काय मला? बरं ठीक आहे, चल तू ट्राय कर. चल ये इस बार तू ट्राय कर. चल, तुझे भी एक मौका दिया जाए. आराम से यहाँ पे आ जा. पण तिथून नाही बाहेर न जायला लागेल आपल्याला. प्लॅनमध्ये अजून एक चेंजेस आलेला आहे. आम्ही चाललो होतो मोरजिम बीचला चाललो होतो ॲक्च्युली. तर आम्ही इथे आलो होता वॅगटर बीचला आणि इथून चंपुरा, कोणता फॉर्ट भैया बोललो? चापोरा फॉर्ट आहे इथे वरती. पण आम्ही तिथे पण नाही जाऊ शकलो, कारण की अंधार झाला इथपर्यंत येऊस तर नाही. पण आत्ता इथून चाललो आहे आम्ही शिवा व्हॅली. कोणता? अंजुना बीच.
सध्या कर्लीच आहे ना हा. रात्री 12 वाजेपर्यंत ओपन असतो. अच्छा अच्छा. ऑइली जो आहे ना तो बंद असतो. ते कर्ली प्लेस आहे का? कर्लीच हॉटेल आहे, परमानंट हॉटेल आहे. ओके. लेकिन बीचच्या जवळच आहे ना? हो बीच समोरच बीच आहे. अच्छा अच्छा. पाणी डायरेक्ट तर शिवा व्हॅली चालेल. अंजुना बीच वरती आता चाललोय आम्ही तिथे. आता तिथे बघूया, आपण डिनर करायचा प्लॅन तिकडेच आहे. वेगेटर बीच टू अंजुना बीच आम्ही इथे आलेलो आहे. कर्लीज कॅफेमध्ये आम्ही इथे चाललेलो आहे आता थोड्या वेळामध्ये, आणि इथे गाडी पार्किंग वगैरे केली आणि तिथून 5 किलोमीटर आम्हाला यायला लागलं. 5 किलोमीटरचा असा रस्ता होता, सुनसान एकदम. रात्र झाली आणि पाऊस असल्यामुळे थोडंसं भीतीदायक रस्ता होता. ते ॲक्च्युली तिथे जे वेगेटर बीचपाशी एक जण भेटला होता ना, आम्हाला त्यांनी गाईड केलं की कर्लीज कॅफेपाशी जावा. जवळपास ते 12 ते 1 वाजेपर्यंत ते कॅफे चालू असतं. त्यासाठी आम्ही आलो आहे आता इथे. आपण बघूयात काय काय अवेलेबल होते आपल्याला. तिथून खाली जायचं आपल्याला बीचमध्ये. चलो, तूच ऑर्डर कर. आज काय ऑर्डर करणार आहे? स्टार्टर में देखते हैं. स्टार्टरमध्ये कैसे लग रहा है ये? बहुत टेस्टी. चिकन लॉलीपॉप हाँ थोडंसं ऑइली आहे, बाकी पास्ता खूप भारी आहे, टेस्टी आहे. गोवामध्ये आलो आहे आणि कॅन्डल लाईट डिनर करायचा प्लॅन होता माझ्या बायकोसोबत, आणि आत्ता तो सक्सेसफुल झालेला आहे. हे जे कॅफे ॲक्च्युली रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत चालू असतं. फक्त नॉर्थ गोवामध्ये आम्हाला हेच एक अवेलेबल झालं होतं. हे पण एक इन्फॉर्मेशन काढून आम्ही इथे आलो आहे. तर इथला व्ह्यू पण एकदम बेस्ट आहे. साईडचं माहोल पण चांगला आहे इथे. किती वाजले? ॲक्च्युली 10 वाजत आलेले आहेत. आता आपल्याला 5 ते 6 किलोमीटर अजून इथून आपल्याला कलंगूट बागा बीच जवळ जायचं. आपलं जिथे रिसॉर्ट आहे तिथे. गुड मॉर्निंग. काल थोडंसं आम्ही दमलो होतो, त्याच्यामुळे थोडंसं आज लेट उठलो आहे. 9 वाजलेत सकाळचे आत्ता. ॲक्च्युली आम्ही जे काल काही जो खर्च केलेला आहे, हा एक छोट्या छोट्या गोष्टी मी मेन्शन करून तुम्हाला सांगणार आहे. तर कालचा आमचा ॲक्च्युली 3रा दिवस होता. तर 3ऱ्या दिवसामध्ये आमचा किती खर्च झाला आहे हे गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. तर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो, हा रिसॉर्ट प्रिमो बॉम्ब रिसॉर्ट आहे. तर याचे 1500 रुपये चार्जेस आम्ही काल दिले आहेत, कारण की 2 दिवस झाला आम्ही इथे आहोत. आम्ही काल बाईक रेंटने घेतली. ॲक्च्युली 500 रुपयाची बाईक होती ती, पण आम्ही 2 दिवसासाठी रेंटवरती घेतल्यामुळे आम्हाला थोडंसं कमी करून 300 रुपयाला दिलेले आहे. आणि पेट्रोल बी 100 रुपये त्याच्यामध्ये टाकलं होतं. ब्रेकफास्ट आमचा स्किप झाला. ॲक्च्युली आम्ही कोविड सेंटरला गेलो होतो, तिथे टेस्ट केली, कारण की आपल्या रिटर्न पुण्याला जायचं. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट लंच केला. सिम्पलचं एक रेस्टॉरंट होतं जिथे की सिटिंग अवेलेबल होतं. तिथे आमचे 440 रुपये गेलेले आहेत. नंतर आम्ही इथे आता स्नॅक्स घेतलं. ॲक्च्युली मिल्क आणि बाकी दूध आणि थोडंसं सिम्पलचं स्नॅक्स घेतलं आम्ही. मोर जिमला जायचं होतं ॲक्च्युली, पण मोर जिमला जाताना पोलिसांनी अडवलं आणि माझं लायसन कॅरी केलं नसल्यामुळे मला 200 रुपयाचा फाईन बसला काल. सो तर त्यामुळे तिथं लेट झाला. त्यामुळे मोर जिमला आम्ही काही पोहोचू शकलो नाही रात्री. वेगेटर बीचवरनं कर्लीज कॅफेला गेलो डिनरसाठी. तर तिथे कॅन्डल लाईट डिनर वगैरे केला आम्ही. तर तिथे डिनरला आम्ही फक्त स्टार्टर मागवलं, त्याच्यामध्ये आमचं पोट भरलं. 588 रुपये 588 तिथे आमचं बिल झालं. आणि मग तिथून डायरेक्ट आम्ही रिसॉर्टवरती आलो संध्याकाळी. तर अशा प्रकारचा पूर्ण टोटल मी हा खर्च इथं मेन्शन करतो. कालचा 3रा दिवस. गोव्याची सिरीजच बनवतोय आपण. एक 4 ते 5 ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतीलच. सो तर हा ब्लॉग कसा वाटला आणि हेल्पफुल जर असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि काही क्वेश्चन असतील, तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करूनच टाका आता. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. बाय बाय.